नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा सेविका ताईंनो, आता सगळ्यांकडे जो 6 महिने तर 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचा आणि गरोदर स्तनदा माता यांचा आहार आलेला असेल तर आपण सगळ्यांनी पावती बघायची आहे. आणि पावती बघून आपल्याला माहिती आहे की आपल्याला ICDS नावाची आपली ॲप आहे, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला ज्यावेळेस आपला THR येतो तर त्यावेळेस आपल्याला नोंद करायची असते. तर सर्वप्रथम आपल्या पावतीनुसार तो आहार आहे का हे आपल्याला तिथल्या तिथे त्या ॲप्लिकेशनमध्ये 2 महिन्यांनी एकदा आपल्याला आहार येतो, 2 महिन्यांसाठी एकदाच आहार येतो. तर तेव्हा एकदाच आपल्याला त्या ॲप्लिकेशनमध्ये हे भरायचे. पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला अर्धा 2 महिन्यांमध्ये भरायचं आहे, परंतु ही जी ॲप्लिकेशन आहे ICDSची ती ह्या ॲपमध्ये मात्र तुम्हाला म्हणजे एकदाच एंट्री करायची आहे. आणि पावती बघायची आणि पावतीनुसार तुम्हाला जो आहार आलेला आहे तर तो रिसीव करायचा. तर बघा तुमच्यासमोर मी स्क्रीनवर ही पावती दाखवत आहे माझी ह्या महिन्याची आलेली. अगदी याच्यानुसार बघू शकता तुम्ही जानेवारी 2026 तर फेब्रुवारी 2026 अशा 2 महिन्यासाठी आलेला आहे. गरोदर स्तनदा मातांचा माझ्याकडे आहार शिल्लक होता, त्याच्यामुळे मागणी केलेली नव्हती. तर हा सगळा आहार आता तुम्ही बघून घेतला. याच पद्धतीने आपल्याला आता त्या ॲप्लिकेशनमध्ये पण चेक करायचं. बघा मुलांचा 15 लाभार्थ्यांचा मागितलेला आहे, 2 महिन्यासाठी 30 पाकिट. तर अशा पद्धतीने हे पहिलं आता आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. तर आपल्याला जी मी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगते महाराष्ट्र ICDS, तर ही ॲप आपल्याला ओपन करायची. याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचा THR आला, जसा आला तसं तुम्हाला त्याची एंट्री करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपलं पेज ओपन होतं. आपलं पेज या पद्धतीनं आपलं वरच पेज ओपन होतं. जर आपण पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येणार की आपले जे लाभार्थी आहेत ते देखील आकडा इथं वर येऊन जातं, सगळ्या गोष्टी अगदी येतात. परंतु आपल्याला आता चालू ज्या महिन्यासाठी आलेला आहे तर त्या महिन्यामध्ये आपल्याला रिसीव करायचा आहे. आपण इथं पण केलं तर तिथे देखील आपल्याला सगळे महिने दिसणार आहेत. खाली जर तुम्ही ऑर्डरवर बी क्लिक केलं तरी तुम्हाला इथं दिसणार आहे, किंवा तुम्ही इथं स्क्रोलिंग जरी केलं, इथं स्क्रोलिंग पण अशा पद्धतीने करत गेलं तरी तुम्हाला खाली जो शेवटचा जो महिना आहे तो आपल्याला म्हणजे ज्या महिन्याची आपल्याला एंट्री करायची ते देखील आपण या पद्धतीने बघू शकता. बघा इथं दिलेलं आहे ते जानेवारी. इथं जरी आपण क्लिक केलं तरी आपण इथं बघू शकता जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी. तर इथून देखील आपण ऑर्डर रिसीव करू शकतो. आणि इथून पण आपण ऑर्डरमध्ये जाऊन देखील आपण रिसीव करू शकतो. म्हणजे आपल्याला ऑर्डर लगेच रिसीव करायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला पावती मिळते त्यावेळेस लगेच हे रिसीव करायचं. तर बघा कसं करायचं. तर मी तुम्हाला भरपूर पद्धती सांगितल्या. इथं तुम्हाला तुमची प्रोफाईल चेक करता येईल, इथं तुम्हाला भाषा बदल करता येईल. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे मेन डॅशबोर्ड आहे. तर आता आपल्याला चालू महिन्याचा जो आहार आलेला आहे 6 महिने तर 3 आणि गरोदर स्तनदाचा तो आपल्याला रिसीव करून घ्यायचा. तर आपण त्याच्यासाठी इथं क्लिक करणार आहोत. इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्याला या प्रत्येक ॲरोला क्लिक करायचं आहे की आपला जो आलेला आहार आहे तो बरोबर आहे का, आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला ऑर्डर ॲक्सेप्ट करायची आहे. लक्षात ठेवा इथं सगळं क्लिक करा. पावतीनुसार तुमचा आहार आहे का, तर आपण एक ऑप्शन आता हे ओपन करून बघणार आहोत. तर बघा मी 6 महिने तर 3 वर्षाचे जे मुलं आहेत तर 15 लाभार्थ्यांच्यासाठी बघा इथे बॉक्समध्ये दिलेले 15 लाभार्थ्यांच्यासाठी मागणी केलेली होती. 2 महिन्यासाठी 30 पाकिटं अगदी पावतीनुसार आलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की मी पावती आधी दाखवली, पावतीप्रमाणेच आहे. आणि त्याच्यानंतर आता गरोदर स्तनदा इथं जर तुम्ही आकडा पाहिलं तर 0 आहे, कारण मी मागणीच केलेली नाही. 3 तर 6चे कुपोषित यांची पण मागणी केलेली नाही, 6 महिने तर 3 कुपोषितची पण मागणी केलेली, आणि गरोदर स्तनदा यांची देखील मागणी केलेली नाही. हा आकडा 0 आहे. आपण इथं हे केलं तरी आपल्याला तेच दिसणार आहे. मग अशा पद्धतीने आता तिथं देखील मी केलं, याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही जर पाहिला तर आकडा 0 आहे, कारण की मी मागणीच केलेली. तर पावती देखील त्याच पद्धतीने आहे. म्हणजे सगळं ओके आहे. तर मी फक्त आता काय करणार, ॲक्सेप्ट ऑर्डर याच्यावरच मला क्लिक करायचे. म्हणजे मी ऑर्डर ही ॲक्सेप्ट केली. तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये चुकूनही तुम्ही कोणीच ह्या गोष्टी राहू नका देऊ. लगेच ज्या पद्धतीने आहार उतरतो त्याच पद्धतीने पावती चेक करायची, पावतीप्रमाणे आहार उतरवायचा आणि लगेच ऑर्डर तिथल्या तिथे अंगणवाडीत रिसीव करायची. जर तिथं होत नसेल तर नंतर जरी केली, पण पावतीनुसार आपण जो आहार आपला असतो त्या ऑर्डरमध्ये आणि पावतीवर अगदी एकसारखाच असतो, कधीच कमी जास्त राहत नाही. फक्त आपल्या पावतीनुसार आहार आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये उतरून घ्यायचा आहे. तर आपण ॲक्सेप्ट ऑर्डरवर इथे आपण क्लिक करणार आहोत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर आपली ऑर्डर ॲक्सेप्ट झालेली. आता फक्त आपल्याला तिथं जो फोटो आहे तर तो फोटो आपल्याला आता अपलोड करायचा आहे. तर इथे आता आपल्याला फोटो हा अपलोड करायचा आहे. तर तो फोटो आपल्याला पावतीचा अपलोड करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आपण अशा पद्धतीने फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे आपल्या ॲपमध्ये, आणि कॅप्चर केल्यानंतर मग त्याला आपल्याला सबमिट करावं लागतं. बघा अशा पद्धतीने पावतीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतं इथं ओकेवर तुम्हाला क्लिक करायचं. तर व्यवस्थित फोटो आलेला असेल तर ओकेवर आपल्याला
क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा तुम्ही जर पाहिलं तर फोटो अपलोड सक्सेसफुली झालेला आहे, हा मेसेज देखील आलेला आहे. आणि आता आपल्याला सबमिटचं जे बटन आहे याच्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली जी ऑर्डर आहे ती ॲक्सेप्ट आपली होऊन जाईल. तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं होत राहतं, म्हणजे समजून घ्यायचं आपली ऑर्डर ही ॲक्सेप्ट होत आहे. आणि ताईंनो हे काम आपल्याला ज्या वेळेस THR येतो फक्त THRसाठीच आपल्याला ह्या ॲप्लिकेशनमध्ये भरायचं असतं. थोडा वेळ लागतो, अशा पद्धतीने गोल फिरतं. फोटो देखील पावतीचा जो आहे तो आपल्याला तिथंच अपलोड करायचा आहे आपल्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन आपल्यासमोर येणार, त्याच्यामुळे टेन्शन कोणी घेऊ नये. थोडा वेळ लागतो आणि आपल्याला फक्त महिन्यातनं बघा ऑर्डर स्कॅन, म्हणजे आपली जी ऑर्डर आहे ती सक्सेसफुली स्कॅन, आपली ऑर्डर जी आहे सक्सेसफुली स्कॅन झालेली आहे. आणि ती स्कॅन झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर लगेच आपल्याला सक्सेसफुलीचा मेसेज येणार की तुमची ऑर्डर ही ॲक्सेप्ट झालेली आहे, अशा पद्धतीचा मेसेज येणार. आणि हा मेसेज आल्यानंतर मग आपल्याला ओकेवर क्लिक करायचं. म्हणजे ओकेवर क्लिक केलं म्हणजे तुमच्या याला देखील, म्हणजे तुमचा जो फोन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला तुम्ही लॉग इन केलेला आहे किंवा तुम्ही ह्या ॲपला जो नंबर लॉग इन केलेला आहे त्याच्यावर लगेच तुम्हाला तो मेसेज येईल आणि तुम्हाला कळवण्यात येईल की तुमची ऑर्डर ही स्कॅन झालेली आहे, सक्सेस झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं मेसेज आला म्हणजे समजून घ्या तुमची ऑर्डर रिसीव्ह झालेली. त्याच्यानंतर आता आपण ओकेवर क्लिक करणार आहोत. आता आपल्याला ह्या ॲप्लिकेशनमधून लॉग आउट व्हायचं आहे. लॉग आउट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते आपल्याला इथं खाली प्रोफाईल आहे, तर या प्रोफाईलवर जाऊन आपल्याला लॉग आउटचं ऑप्शन आहे आणि आपण लॉग आउट होऊन जायचं. कुठलीही ॲप्लिकेशन डायरेक्ट अशीच ओपन सोडायची नाही, आपल्याला तिच्यातनं लॉग आउट व्हायचंच आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मातृवंदनेचे ॲप असेल, पोषण ट्रॅकर असेल किंवा ही ॲप्लिकेशन असेल तर ही 2 महिन्यात एकदाच आपल्याला भरायची आहे. पोषण ट्रॅकर आपण रोज काम करतो, मातृवंदना योजना दिवसातून एकदा आपल्याला ओपन करायची आहे. अशा पद्धतीच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण काम करत असताना आपल्याला अडचणी येऊ नयेत म्हणून या काही थोडक्या सूचना आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला प्रोफाईल क्लिक केलं का तुम्हाला तिथे लॉग आउटचं ऑप्शन दिसणार. बघा तुम्ही प्रोफाईलवर क्लिक केलं तर प्रोफाईलवर क्लिक केलं का इथं तुमचं नाव दिसतं, इथे मोबाईल नंबर आहे, इथं लॉगिंग ID आहे. लॉगिंग ID आणि मोबाईल नंबर हा एकच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्र दिसणार, अंगणवाडीचं नेम दिसणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथून लॉग आउट हे व्हायचं असतं. अशा पद्धतीने जी ही महाराष्ट्र ICDS ॲप आहे ते याच्यामध्ये 2 महिन्यातून एकदा तुम्हाला ह्या पद्धतीने फक्त THRची एंट्री आल्याबरोबर लगेच करायची आहे, 3 तर 6ची नाही. याच्यामध्ये फक्त आपल्याला 6 महिने तर 3 वर्ष गरोदर, स्तनदा आणि जर तुमच्याकडे किशोरींचा आहार येत असेल तर त्यांचा, तीव्र कुपोषित मुलांचा तेवढाच आपल्याला याच्यामध्ये पावतीनुसार चेक करायचा आणि त्याच्यानंतर ऑर्डर ॲक्सेप्ट करायची. पण पावती आपल्याला फोटो लगेच तिथं पावतीचा काढावा लागतो, एवढंच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉग आउट व्हायचं. अशा पद्धतीने ह्या ॲपमध्ये तुम्हाला आल्याला हे काम करून घ्यायचं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की ताईंनो जर तुमच्याकडे आहार आला असेल तर लगेच या ॲप्लिकेशनमध्ये भरून घ्या. आणि जर तुम्हाला तुमच्या स्तरावर ह्या ॲप्लिकेशनमध्ये काही अडचणी असतील तर आपल्या प्रकल्प स्तरावर कळवा, जेणेकरून ती आपली अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतील. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.